अगं घरी बसून छानपैकी गप्पा मारल्यास तर आय एम सॉरी छानपैकी गप्पा मारल्यास त्या घरी बसून नाही म्हणजे तुझी तब्येत बरी नसते सारखी आपली कुरकुरत असते हे दुखतंय ते दुखतंय मग थँक्यू. म्हणून तर आज मी घराच्या बाहेर पडले. घरी असले ना की टेबलावरची औषधांची पाकिटं सारखी मला खुणावत असतात. सतत जाणीव करून देत असतात मला. पण इथे कसं सगळं एकदम वेगळं, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं. वेगळं वातावरण, वेगळे विषय. हो पण आठवणी जुन्या आनंदाच्या, खपल्या काढून भळभळ वाहणाऱ्या जखमांच्या नाहीत तर. आठवणी जुन्याच असतात. पण काही आठवणी अगदी काल घडून गेल्यासारख्या टवटवीत असतात. ताज्या टवटवीत. त्याच आठवणींवर तर अमेरिकेत जगत होतो मी सुद्धा. अंथरुणावर पडल्या पडल्या माझ्या डोळ्यासमोर तुझा आणि मुलींचा फोटो असायचा. तासन तास गप्पा मारायचो मी. डोळा कधी लागायचा तेच कळायचं नाही. आणि सुधा, ए सुधा, तुझं लक्ष नाहीये. एकटाच बडबडतोय का मी? तू बोलतोयस, मी ऐकतेय. तुला नेमकं शब्दात सांगता येतं. मला शब्दच सापडत नाहीत. मलाही खूप बोलावंसं वाटतंय तुझ्याशी, पण तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर मला कळायचं की तुला काय म्हणायचंय. आता शब्द सोडच, साध्या नजरेतून सुद्धा तुला कळून द्यायचं नाहीये. मोठ्या कष्टानं तुझ्या मनात साचलेल्या भावनांना तू दाबून ठेवतोस सुद्धा. वय झालंय, सारखं जाणीव करून देत असतं. तरुण असताना अंगावर दागिन्यांसारखे वागवलेले ताणतणाव आता मात्र आपल्याला जाणीव करून देत असतात. आता माझा डाव आहे आणि तो तुला मुकाट्याने सहन करत खेळायलाच पाहिजे. सुधा, मुद्दाम स्वतःला छळत एकट्यानं काहीही सहन करू नकोस. नाही, मला मान्य आहे की तुझं दुखणं मी घेऊ शकत नाही. बट लेट मी शेअर विथ यू. मन मोकळं कर सुद्धा. अगदी मन मोकळेपणानं सांग. काहीही लपवू नकोस आणि काहीही लपून राहणार नाही. उलट दुप्पट वेगानं उसळून बाहेर पडेल ते. आणि तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल. आय एम विथ यू सुधा. आय नो. म्हणून तर आज मी खास तुझ्या बरोबर आले. शरद, तुझ्या बरोबर घालवलेले हे तास 2 तास मला बरंच काही देऊन जाणार आहेत. आणि वेळ आलीच तर तुलाच बोलवणार आहे शरद. येशील ना? का जशी निर्वानिर्वीची भाषा कशाला?
come on, everything will be all right. Really. चला चला आता घरी जाऊया, मुलींची गप्पा मारूया. चल. आता कोण असणार घरात? अक्का असतील ना? मग झालं तर. जाता जाता 2 अनुभवाच्या गोष्टी ऐकवतात, ज्या जन्मभर पुरतात. आणि त्या अनुभवाच्या 2 गोष्टींबरोबर त्यांच्या हातचे कांदे पोहे. चल जाऊया घरी. चल. हॅलो जया काका. हॅलो. अरे मी दरवाजा उघडा होता. माय गुडनेस, तू बंद केलास? येस. गुड गुड गुड. बोला. आज तू एकदम जया काका म्हणून माझ्याकडे आलीस. माझ्याकडे आलीस ना, म्हणजे मी आपलं गृहीत धरतोय का तू आलीस सुनंदा, वर्षा, बंटी बिंटीला भेटायला? नाही नाही, मी तुझ्याकडेच आले, स्पेशली तुला भेटायला आले. पण आहेत कुठे बाकीचे सगळे? जरा कोपऱ्यावर गेले सुनंदा. आणि बंटीचं नाव आमच्याकडे रेशन कार्डवर जरी असलं तरी तो घरी असतो नसतो याची काय गॅरंटी नाही. जया काका तू पण ना खरंच. मी हा असा आहे. बोला काय काम आहे? तू काय पेपर काढतेस, त्याच्यात मी एडिटर वगैरे व्हायचं आहे का? तुझ्या वर्तमानपत्रात एखादा कॉलम लिहायचा आहे, पुरुषांच्या दुःखाला वाचा फोडणारा, दादाचा सल्ला वगैरे? नाही रे, असं खरंच काही नाहीये. माझं काम असं होतं की मला पाण्याची टेस्ट करायची, अनालिसिस करायचंय. कशाला? सुषमा मावशी आली आहे ना, तिला कावीळ झाली आहे. त्याचा काय संबंध? अरे काय झालं, तिने कल्याण स्टेशनवर 2 मिनरल वॉटरच्या बाटल्या घेतल्या. माझा असा अंदाज आहे की त्याच्यातल्याच पाण्यामुळे तिला आजार झालेला असावा हा. मग त्याच्यातल्या एका बाटलीमध्ये थोडंसं पाणी उरलेलं होतं. मी म्हटलं लॅबमध्ये पाठवून देऊ ना, टेस्ट करून घेऊ. मी शंका आहे मनात, तर निरसनही होऊन जाईल. अशा पाण्याच्या बॉटलचं. ओके ओके, म्हणजे काहीतरी कव्हर स्टोरी असणार. क्रिमिनल वॉटर और मिनरल वॉटर. आई शपथ जया काका, थँक्यू. मस्त आहे, कॅची एकदम टायटल, मला सुचतच नव्हतं. एक मिनिट. हे काय? अगं स्टुडंट आहे माझा. हॅलो, बेडेकरांचं घर का? जरा केदारला द्या. स्टुडंट आहे माझा एक, तशी लॅब आहे, तू देईल आपलं. बोल रे केदार, कसा आहेस? मी विजय निमकर सर. अरे नाही, माझं एक काम होतं, मला एक पाण्याचं सॅम्पल टेस्ट करायचं होतं. हां, अर्जंट असं नाही, पण लवकरात सकाळी. ओके. मी असं करतो, म्हणजे मी येईन असं नाही, पण आपल्या कॉलेजमधल्या आपल्या हे आहेत ना जोशी मॅडम, सुधा जोशी, करेक्ट, त्यांची मुलगी आकांक्षा म्हणून, ती एक कदाचित. हां असेल ना तू? हां ओके, बाय बाय. थँक्यू सर. मला वाटलंच होतं फटाफट काम होणार म्हणून पहिल्यांदा इथे आले. बर चल निघू मी आता. हे काय काम झालं की गायब? म्हणजे ताकापुरती आजी आणि कामापुरता काका का? नाही रे, असं खरंच काही नाही, घाईत आहे, पळते परत. अगं बस ना, येईल सुनंदा, चहा घेऊन जा. अरे नको रे जया काका, परत कधीतरी. खरंच मी जर तुझ्याकडे आलो असतो आणि तू मला चहा विचारला असतास ना, तर मी जेवल्याशिवाय गेलो नसतो. अरे ते बरोबर आहे रे जया काका, पण तुला आईचा स्वभाव माहितीये ना. 2 मिनिटं उशीर झाला तर घर डोक्यावर घेईल ती. सुषमा मावशी आणि घरात, तिच्या समोर फायरिंग नको बाबा. बर चल येते मी. नाही तुझा सुनंदा मावशीच्या शिव्या काय त्या मी खाईन. जा सांभाळून जा. येस. आणि सुनंदा मावशीला सांग मी नंतर फोन. होय होय. बाय. होय. हॅलो. हॅलो सुषमा, मी सनी. हाय, कसा आहेस तू? मी मजेत आहे, तू कशी आहेस? मी मजेत. माझं पिल्लू कसं आहे? मुखराम बरोबर बाहेर गेले फिरायला. अच्छा, अरे बरं झालं आठवलं. सनी, मी निघत होते ना तेव्हा मुखराम काहीतरी त्याला पैसे हवे होते, पण घाई गडबडीत मी त्याला द्यायचंच विसरून गेले. प्लीज त्याला पैसे दे आठवणीने. हो, आजच मी त्याला दिलेत 5,000 रुपये. गुड बॉय. और बोलो. सुषमा, तुझ्या आवाजाला काय झालंय? काही नाही. खरं सांग.
हे बघ तू काळजी करू नकोस, पण मला असं वाटतंय की मला कावीळ झाली आहे. काय? तू डॉक्टरकडे गेली होतीस का? नाही, आज जाईन. का? आजचा मुहूर्त आहे वाटतं. सानी, तू बाहेर काही खाल्लं होतंस का? खाणार कुठे रे, पण मी येत असताना स्टेशनवर पाणी प्यायले होते. आय थिंक बिकॉज ऑफ दॅट. बरं ते जाऊ दे. आजच्या आज तू डॉक्टरकडे जा आणि ताबडतोब मला फोन कर. हो बाबा, आठवणीने. बरं ठेवू फोन. सुषमा. ए सुषमा. 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 सनी, माझी तब्येत बरी नाहीये. सुषमा. आय लव्ह यू. बाय. बाय. एक्सक्यूज मी. येस. नमस्कार, मी आकांक्षा जोशी. हो तुम्हीच का? या ना, बसा. थँक्यू. पेडेकरांचा फोन आला होता मला. काहीतरी पाण्याच्या टेस्ट करून घ्यायच्या होत्या ना? हो सॅम्पल आणलेत का तुम्ही? हो, आणलंय ना. हे घे. कशासाठी हवेत रिपोर्ट्स? परवा माझी मावशी परगावाहून मुंबईला आली तेव्हा तिने वाटेत कल्याण स्टेशनवर मिनरल वॉटरची एक बाटली विकत घेतली होती. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर तिला अचानक काविळीचा खूप त्रास सुरू झाला. माझा असा दाट संशय आहे की या बाटलीतलं पाणी शुद्ध मिनरल वॉटर नाहीच आहे. मी एक पत्रकार आहे आणि मला या प्रकरणाची पूर्ण शहानिशा करायची आहे. माझी तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही मला जास्तीत जास्त कोऑपरेट करा आणि जास्तीत जास्त डिटेल्समध्ये रिपोर्ट द्या. ठीक आहे, उद्या येऊन तुम्ही रिपोर्ट्स घेऊन जा. ओके. ही अनधिकृत मिनरल वॉटरच्या बाटल्या विकणारी कंपनी अतिशय हीन दर्जाचं पाणी भरत आली असा माझा अंदाज आहे. मला या संदर्भात आपली मदत हवी आहे. डोंट वरी, शक्य होईल तेवढी मी तुमची मदत नक्की करेन. थँक्यू. मावशी, मावशी, उठ. आत्ता का झोपलीयस? उठ. इकडे बघ, माझ्याकडे बघ. काय ग? असे का पिवळे दिसतात तुझे डोळे? किती पेल दिसतेस मावशी तू. जरा आराम कर. ए आकांक्षा, तुला काय वाटतं मला कावीळ झाली आहे? असं वाटतंय. पण कशामुळे? पाण्यामुळे. इतकी वर्ष दारू पित होते तेव्हा नाही झाली कावीळ, आता पाण्यामुळे होणार आहे म्हणे. मावशी, नाही, दारू प्यायल्यामुळे नसेल झाली तुला कावीळ, पण पाण्यामुळे झालीये हे खरं आहे आणि गंभीर आहे. मग आता काय करायचं? नाही, मी गंभीर अशासाठी म्हणतेय कारण आता मुंबई शहरातल्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जवळजवळ 450हून जास्त लोक हे असलंच दूषित पाणी प्यायल्यामुळे काविळीने आजारी आहेत. तू मला धीर देतेस की मला घाबरवतेस? नाही, मी घाबरवण्यासाठी नाही म्हणत आहे. हा माझ्या शोध पत्रकारितेचा एक भाग आहे. चुलीत घाल तुझी ती शोध पत्रकारिता. ती कावीळ कशी बरी होणार ते सांग. आता त्याची सगळी कारणं तर शोधायला पाहिजेत ना. अगं पण तोपर्यंत मी मेले तर? मग काय, मग कुठलीच कारणं शोधायला नको. सिम्पल. लाज नाही वाटत का कसं बोलायला? सॉरी सॉरी. मला खरंच खूप वीकनेस आलाय ना. तुझ्या कानाखाली आवाज काढला असता मी आता. तसं नाही अगं मावशी. काय झालं, त्या दिवशी तू स्टेशनवरनं आलीस तेव्हा ती मिनरल वॉटरची एक बाटली हातात मिरवत आली होतीस. त्याच्यातलं सारखं थोडं थोडं पाणी पित होतीस. त्यावेळी शहरात हे सगळं काविळीचं वगैरे चाललेलंच होतं. मला जेव्हा नंतर कळलं की तुला बरं वाटत नाहीये तेव्हा जरा संशय आलाच होता. मग मी त्याच बाटलीतलं थोडंसं पाणी लॅब अनालिसिससाठी पाठवलं होतं आणि नंतर त्याचा रिपोर्ट हातात आला तेव्हा माझा संशय खरा ठरला. दूषित पाणी प्यायल्यामुळे आणखीन एक काविळीचा रुग्ण. कठीण आहे. दूषित पाणी, कवडी मोलाचं पाणी 10 रुपये लिटरनी विकणारे काही हरामखोर या शहरात आहेत आणि मावशी, मावशी, चल उठ, आतमध्ये जाऊन पड.
ग राहू दे. चल चल, तुला विकनेस आलाय ना, आतमध्ये जाऊन पड. उठ. कॉफी. थँक्यू. तू नाही घेत? नाही, सूर्यास्तानंतर मी फक्त अपेय पान करतो. असं आहे. मला वाटलं तू फक्त स्वतःच्या हाताने कॉफी पाचतोस, तू बनवलेली स्वतःला तुला पिवत नाही. हा? छान झाले, मस्त झाले कॉफी. अरे काय मस्त, फर्स्ट क्लास. अशा रम्य सुरेख संध्याकाळी छानपैकी मस्त मद्यपान करावं तर कॉफी पीत बसलाय रसिक. हा? अरे तू एवढा मोठा झालास, तुला एखादी चांगली सवय नाही लागली? चांगली सवय? अरे म्हणजे मद्यपान, धूम्रपान, हॉर्स रेसिंग. पुरे पुरे पुरे. तू ज्याला चांगल्या सवय म्हणतोस ना, त्याला आपण लहानपणी वाईट सवय म्हणायचो. ए तुमच्यासारख्या लोकांनी असल्या गोष्टींना जो एक सामाजिक प्रतिष्ठेचा दर्जा मिळून दिला ना, म्हणून झालंय असं. शरद, पुढच्या वेळेला मी म्हणेन सुद्धा कदाचित. कमॉन सुधा, शरद, लेट्स हॅव अ ड्रिंक यार. पुढच्या वेळी का? कारण माझ्या घरी बंटी नावाचा एक ट्रेनर आहे, ट्रेनर. अजून माझ्या ट्रेनिंगला सुरुवात व्हायची. एनिवे, मी इथे जो आलोय तो तुझ्या तथाकथित सवयींबद्दल बोलायला नाही. मला शरद थोडं सुधाच्या बाबतीत बोलायचं. याला टेलिपॅथी म्हणतात. टेलिपॅथी का? कसली? हो, कालच मी मृणालला सांगत होतो की सुधाच्या वागण्यात कन्सिस्टन्सी नाही आहे, आणि आज तू सुधाबद्दल सांगायला आलायस. सांग. हो रे, सुधाचं वागणं आजकाल फार विचित्र व्हायला लागलंय. तुला असं वाटायचं कारण? ती सगळ्यांपासून काहीतरी लपवते. आणि माझ्या मते ते लपवण्याचं सुद्धा तिला एक टेन्शन असावं. अगदी माझ्या मनातलं बोललास. पण काय कारण असं बरं याचं? म्हणजे नवीन जबाबदाऱ्यांचा तणाव? माझ्या मते तरी ते वैयक्तिक कारण असावं. कारण वरील दोन्ही संदर्भात ती माझ्याशी किंवा तुझ्याशी काहीतरी बोलली असती. मग तब्येतीविषयी? तिचा डायबिटीस डिटेक्ट झालाय, ती परवाच सांगत होती मला. अशी डायबिटीस? मला माहित नव्हतंय. पण तिचा डायबिटीस हा गोड खाण्यापेक्षा तिच्या अतिगोड वागण्यामुळे झालेला असणार. गुड कमेंट, गुड कमेंट. पण ती कडवट वागण्याऐवजी विचित्र का वागते? मलाही तेच कळत नाहीये. याची जाणीव तिला आहे. आपण विचित्र वागतोय हे तिला कळतंय. याबद्दल तिने माझ्याशी दिलगिरीही व्यक्त केली होती. तीच तर खरी गडबड आहे. ती कोणाशी वाईट वागली तर तिला ते खूपच राहतं, पण तिच्याशी वाईट वागणारे मात्र हक्क असल्यासारखे वाईट वागत राहतात. दिलगिरी व्यक्त करणं वगैरे दूरच राहिलं. आय एम सॉरी. मी काही चुकीचं बोललो का?